नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव निलेश अशोक थोरात. मी राहणार आडगाव, जेहूर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून माझे आडगाव या ठिकाणी 6 एकर क्षेत्र आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय दरवर्षी अति दुष्काळ होतो, कधी नुकसान होतं. या कारणाने आमच्या शेतामध्ये ट्रॅक्टर येण्यासाठी खूप अडचण येते. अडचण आल्यामुळे आमच्या शेतीची मशागत होत नव्हती. खूप शेती करण्यासाठी कंटाळून गेलो. बाह्या लावा, रोजगार लावा, दररोज शेतात या. शेतात आल्यानंतर बी आपली जमीन खळगट असल्या कारणाने वापसात येत नव्हती, पाणी धरीत राहते. या कारणामुळे शेतीसाठी कदरून गेलो. असंच एकदा यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो. त्यामध्ये एक कृषी तंत्रज्ञान सहाय्यक यांचा खंडागळे छत्रपती संभाजीनगर यांचा एक व्हिडिओ बघितला, शून्य मशागत शेती. ते मला खूप आवडले आणि गत वर्षीपासून मी त्या पद्धतीने शेती करण्याचे अवघितले. सर्वप्रथम मी 2 एकरवर बेड पाडली. बेड पाडल्यानंतर त्यावर मी मक्का लागवड केली. बेड पाडल्यानंतर त्यानंतर न कोळपई, न खुरपणी, न निंदणी, न बाह्या, फक्त मक्का सोंगण्यासाठी मजुरांना लावले. नंतर काहीच नाही. नंतर मक्काच्या शिफारशीनुसार तणनाशक वापरले व मक्का पीक काढले. त्यानंतर मक्का सोंगल्यानंतर बेड तसेच ठेवले आणि काही न करता थोडेसे तण उगेल होते. त्याच्या खंडागळे साहेबांच्या शिफारशीनुसार मी तणनाशक वापरले व त्यानंतर 2-3 दिवसात लगेच त्याच्यावर मी मक्का नंतर टोकन यंत्राद्वारे ज्वारीची लागवड केली. खूप माझा खर्च कमी झाला, टायमिंग कमी झालं. ट्रॅक्टर येण्याची गरज नाही पडली. वावरात कुठं ट्रॅक्टर फसलं नाही, काही नाही. माझी अवकाळा झाली नाही. यामुळे माझा खर्चही वाचला आणि सर्व वाचले, मेहनतही वाचली. आज तुम्ही बघू शकता माझी ज्वारी. हे बघा, चांगलं शेतामध्ये सुद्धा अशी ज्वारी नाही. तशी बिना मशागत तंत्रज्ञानामध्ये ज्वारी आलेली आहे. बघा, मी तुम्हाला दाखवतो. माझे खोड तसेच आहे. हे बघा, हे जुने खोड पूर्णपणे सडून गेलेले आहे. मक्काचे खोड हे बघा, मक्काचे खोड पूर्णपणे सडून गेलेले आहेत. मला या बिना मशागत तंत्रज्ञानावर खूप विश्वास बसला आणि ह्यापुढे देखील मी अशी शेती करणार आहे. आणि यापुढे मी 3 एकरावर कपाशी लागवड करणार आहे बेड पाडून. आणि त्यानंतर कुठलाही त्याच्यामध्ये खुरपणी नाही, कोळपणी नाही, काहीच नाही. त्यांच्या शिफारशीनुसार मी माझी शेती करणार आहे. अशी शेती करून मला खूप आनंद झाला. मी खंडागळे साहेबांचा खूप धन्यवाद करतो का त्यांनी असं तंत्रज्ञान उभं केलं की आमच्यासाठी एक योगदान आहे. दिवसेंदिवस लेबर भेटायचं सुद्धा मला ताण नाही, आता काहीच नाही. फक्त त्याच्या शिफारशीनुसार बघू शकता. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत कोणीही देखील कांद्याचे रोप हे असे टाकले नव्हते. मी बिना मशागत शेतीमध्ये कांद्याचे रोप टाकले आणि उत्कृष्ट पद्धतीने ते रोप आलेले आहे. यावर्षी पावसामुळे बरेच सारे लोकांचे रोप जळून गेले, खराब झाले. पण बिना मशागत शेतीमध्ये तुम्ही बघू शकता माझे रोप कसे आलेले आहेत. मी तुम्हाला माझे रोप दाखवतो कांद्याचे. हे बघा मित्रांनो, हे कांद्याचे रोप बिना मशागत मक्का सोंगली आणि रोप टाकून दिलं. हे बघा मित्रांनो, पूर्णपणे मक्काचे खोड आहे सडून गेलेले आहे आणि माझे रोप खूप चांगले झाले आहे. पलीकडं पाहू शकता तुम्ही माझी ज्वारी कशी आलेली. खूप अशी ज्वारी अजून आमच्या शेतामध्ये कधीच आली नव्हती, ती ह्या वर्षी आलेली आहे. बघा, हे देखा, मी कांद्याचे टोंगळे लावलेले आहेत. ते देखील मी बिना मशागत पद्धतीने लावलेले आहेत. हे बघू शकता. त्याच्यामध्ये खोड तसेच आहे, मक्काचे काढलेले नाही.
जागी जागी बघू शकता. मला अशी शेती करून खूप आनंद झाला आणि माझा वेळही खूप वाचला. यावर्षी मी मशागत करणे ट्रॅक्टरसुद्धा वावरामध्ये शेतामध्ये आणलेलं नाही. मी पुन्हा खांडागळे साहेबांचा धन्यवाद देतो की तुम्ही असंच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा, म्हणजे जेणेकरून आम्ही शेतकरी आमचे उत्पन्न एक पटापासून दुप्पट आणि तिप्पट काढू शकतो.